सर सांगा ना। हे बघ, मी माझ्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे. सर पत्रातलं कारण जाऊ दे, आता मी तुमच्या समोर उभी आहे ना सर, मला मला खरं खरं कारण सांगा ना. कोणी दबाव आणला का तुमच्यावर? आला का परत यांचा दबाव? बघितलं का अधिपती कसं चाललंय ते? यांची वाक्य यांच्या तोंडात घालतात. सांगा फुलपगारे, कुणी दबाव आणला होता? आम्ही दबाव आणला होता का तुमच्यावर राजीनामा द्यायला? अहो नुसती मान हलवू नका, तोंड उघडून सांगा काय ते. साक्षी पुराव्याचा खेळ चाललाय का वापासून? नाही, माझ्यावरती कोणीच दबाव वगैरे आणलेला नाहीये. नाही नाही तसं नाही, स्पष्ट कबुली जबाब द्या की आम्ही तुमच्यावर दबाव आणला नव्हता. आमच्या सुनबाईंचं तसं म्हणणं आहे. सर तुम्ही खरंच कोणालाही घाबरू नका, जे काही खरं आहे ना ते सांगा. प्लीज खरं सांगा सर. तुम्ही आता राजीनामा दिलाय ना, मग आता तुम्हाला कोणालाही भिण्याचं काहीच कारण नाहीये सर. नाही आहे का, माझ्यावरती कोणी दबाव आणलेला नाहीये. खरं सांगतो, मी माझ्या बायकोच्या आजारपणामुळे राजीनामा दिलाय. काय ना अक्षरा, की आता यापुढे मला तिची काळजी घेणं आवश्यक आहे 24 तास. नाही सर, नाही, तुम्ही खोटं बोलताय सर. सर तुमच्या बायकोचं आजारपण हे काही नवीन नाहीये. इतक्या वर्षात तुम्ही असं कधीच केलं नाही आणि आज नेमकं. होय बरोबर आहे की, पण ते म्हणतात ना आता तब्येत जरा जास्त बिघडल्या त्याच्यामुळे ते होय ना सर. तुम्ही तरी अजून सोडा की विषय झालं आता. सर आज आज तुम्ही कधी नव्हे ते खोटं बोलताय. का बोलताय मला माहित नाही सर, पण पण मला माहितीये तुम्ही खरं नाही बोलत आहात. हा म्हणजे सत्याचा मक्ता फक्त यांनीच घेतलाय बर का. जो यांच्या मनासारखं बोलणार नाही तो खोटारडा. बांगर झाले का तुमचे साक्षी पुरावे? काय म्हणणं आहे आता तुमचं याच्यावर? सॉरी मॅडम, म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करत होतो. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. खरंच सॉरी. येतो आम्ही. सर तुम्ही माझ्यासोबत चला. यस. हे बघ अक्षरा, अक्षरा, जे काय बोलायचं ते इथेच बोल. सर का असं करताय तुम्ही? काय झालंय सर सांगा ना मला. मला दिसतंय हो, मला तुमच्या चेहऱ्यावरून कळते की तुम्ही प्रचंड प्रेशर खाली आहात. अहो तुम्हाला कळते का नाही, त्यांनी सांगितलं ना त्यांच्या मिसेस आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याचं प्रेशर असणारच की, टेन्शन त्याचा आहे त्यासनी. मग त्यांनीच हे सुद्धा सांगावं की त्यांच्या मिसेस इतक्या आजारी असताना त्यांना तिथे एकटीला सोडून ते इथे असे का आलेत? तेही नेमके असे आज. आता ते त्यासनी विचारा. काय हो फुलपगारे सर, बोला की, सांगा त्यासनी. काय ना, माझा फोन 2-3 दिवस बंद होता, आजच चालू केला आणि बघितलं तर तुम्हा सगळ्यांचे मिस कॉल आहेत. आमचा पण होता का नाही ते सांगा. हो मॅडम, तुमचे पण मिस कॉल होते आणि मला वाटलंच होतं की इकडे गोंधळ उडणार आहे म्हणून. म्हणूनच मी माझा राजीनामा अगोदरच पोस्टानं पाठवला होता. नाही सर, सर मी तुम्हाला इतकी वर्ष ओळखते, तुम्ही का खोटं बोलताय? बघ अक्षरा, आहे ती परिस्थिती तू स्वीकार. मागचा विचार न करता पुढे जा. झालं?
तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं का अजून काही विचारायचं आहे त्यासनी? मला अजून एक गोष्ट विचारायची. आहेच का अजून? सर, तुम्ही ज्या दिवशी कोल्हापूर सोडून गेलात त्याच्या आदल्या दिवशी मॅडम तुमच्या घरी आल्या होत्या, बरोबर ना? अहो सांगितलं होतं की आम्ही तुम्हासनी गेलतो म्हणून. का गेलतो ते पण सांगितलं. आता त्यासनी काय विचारताय? मॅडम प्लीज प्लीज तुम्ही मध्ये नका ना बोलू, सरांना सांगू दे. सर सांगा ना, मॅडम आल्या होत्या ना तुमच्याकडे? आणि आल्या असतील तर का आल्या होत्या? हे बघ, त्या मला भेटायला आल्या होत्या. माझ्या मिसेसच्या तब्येतीची चौकशी करायला आल्या होत्या. आणि किती वेळ होत्या त्या तिथे? मी मगाशी सांगितलं ना, अर्धा तास होत्या. नाही, अर्धा तास का, चक्क 40 मिनिटं होत्या त्या. ठीक आहे सर, मग मला आता हे खरं सांगा प्लीज, त्या 40 मिनिटात काय काय घडलं? जे त्या माझ्या मिसेसला भेटले आणि त्यांनी तिच्या तब्येतीची चौकशी केली. अच्छा, म्हणजे मॅडम तुमच्या मिसेसना भेटल्या? हो, म्हणजे झालं. आता एवढ्यावरनं तुम्ही आम्हाला खोट्यात पाडणार काय? मॅडम खोटं काय पाडायचंय? तुम्ही खोटंच बोललात. त्यांच्या मिसेस झोपल्या होत्या म्हणून तुम्ही 5 मिनिटात निघालात असं म्हटलात ना तुम्ही आधी. अहो पण आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हं. आम्ही यांच्याकडनं ट्रस्टच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या, तेवढ्यात यांच्या मिसेस उठून बाहेर आल्या. मग आम्ही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आता हे राहून गेलं सांगायचं. आता एखादी गोष्ट राहून गेली सांगायची म्हणजे माणूस खोटं बोलतोय वय, विसरतोय माणूस. काय फुलपगार आहे? सर, आता मी काहीच बोलण्यात अर्थ राहिलेला नाही. तुम्ही मॅडमच्या होला हो करणार असाल तर माझ्या बोलण्याला काहीच अर्थ राहत नाही. मला माहित नाही सर तुमच्या काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहेत ज्यामुळे तुम्ही असे वागताय. मला माहित नाही सर, पण तुम्ही माझे गुरु आहात. आणि मी तुमच्याकडून फक्त पुस्तकी ज्ञान नाही घेतलंय सर. आपली मूल्य, आपली तत्व कशी जपायची हे सुद्धा शिकलीये मी तुमच्याकडून. पण का माहित नाही आज मला असं वाटतंय की तुम्ही सगळी मूल्य सोडून दिली. बस झालं अक्षरा. आहे बघ, तुला काय पाहिजे ते तू समज, पण माझ्याकडनं नकळत तुला त्रास झाला असेल तर मला माफ कर. हं? येतो मी. झालं. फक्त विद्यार्थिनीचा निरोप घेऊन जाताय वय? सॉरी मॅडम, येतो. बोला अधिपती, काय करायचं? त्यांच्या वतीनं मी माफी मागतो आहे सर. तुम्ही कशा पाहिजे माफी मागताय? अहो ते नाही म्हणत आहे आम्ही. अहो बायका जमल्यात, घर सजलंय, सुनबाई बाहेरून आल्यात, तर त्यांना आवरून मग हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू करायचा की लगेच सुरू करायचा असं विचारतोय आम्ही. अधिपती, आता काय करायचं? नाही पण सुनबाई, आम्हाला काय वाटतंय, तुम्ही जरा जाऊन कापड बिपड बदला, जरा चांगली भरजरी साडी नेसा. काय तुमचं पहिलंच हळदी कुंकू आहे. जा जा, चांगली साडी नेसून या. यो निषेधाचा रंग बदला जरा. हा, जावा. हां, चला 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 चला. आईसाहेब पण विसरले सगळं, तुम्ही बी सोडा सगळं. चला चला चला. आलो आईसाहेब. हा,
झालं नव समाधान? मी सांगत होतो का नाही तुम्हाला असलं काय करू नका. ऐकलं नाही तुम्ही. आवरा तुम्ही. नशीब आईसाहेबांनी मनावर घेतलं नाही लई, नाहीतर मला आवरायचंय. इथनं पुढे तरी आपण शहाण्यासारखं वागूया. अधिपती प्लीज. दुर्गे, हा ताई. सुनबाई आले की लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. वय. पण भाग्यवान आहे बरं का तुमची सून. इतकं सगळं झालं तरी एक शब्द बोलला नाही तुम्ही तिला. अहो लहान आहेत त्या आणि आपण मोठ्या नाही का? हा, तर मनाचा मोठेपणा कोणी दाखवायचा? आपण का त्यांनी? अव मी असते ना असं झापलं असतं ना सुनबाईंना. अधिपती मला बोलायचं आहे जरा. मला बोलायचं नाही आता कोणा सांगा काय, माझं डोसकं लागले बनवण्याला. अधिपती ऐक तरी. बघ, कदाचित भुवनेश्वरी यानंतर तुम्ही आई साहेबांच्या विरुद्ध माझे कान भरायला चालू करू नका आता. अधिपती कधीतरी माझा ऐक बाळा. मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आणि या घरात तुझ्या भल्याचा विचार करणारी फक्त 2 माणसं आहेत. एक मी आणि दुसरी अक्षरा. माझ्या भल्याचा विचार करताय ना मग माझं भलं आता ह्याच्यातच आहे की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा आणि मला बी जरा शांत राहू द्या. हा, अधिपती पण तुमच्या सूनबाईला समजावा बरं का तुम्ही. ठीक आहे हो. मी सांगू का तुमसने यातनं सासरचे नाही माहेरचे संस्कार दिसतात. आल्या सुनबाई आल्या. आण दुर्गे, हळदी कुंकू आण. या सुनबाई, आमच्या सुनबाईंचं पहिलं हळदी कुंकू आहे. सुनबाई जरा थांबा की. शांता, घे ते ताट घे. अधिपती, हा. आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठरवला होता. तो ठरल्याप्रमाणे पार पडला. आम्ही आमचा शब्द पाळलाय. आता वेळ आहे तुम्ही तुमचा शब्द पाळण्याची. कोणता शब्द? विसरलात सुनबाई? अधिपती, तुम्ही बी विसरलात? अहो आपलं काय ठरलं होतं? फुलपगारांच्या राजीनाम्याला आम्ही जबाबदार आहोत असं जर सिद्ध झालं तर नेसत्या कपड्यानिशी आम्ही हे घर सोडून जाणार. आणि जर का तसं सिद्ध झालं नाही तर तुम्ही स्वतःच्या हातानं ह्यासनी घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार. ठरलं होतं ना आपलं? बस.
बंद कर हा खेळ. हो तुमचा काय संबंध नाही, तुम्ही ग बसा. आम्ही बोलालोय ना. अजिबात. तुम्ही ग बसा. आईसाहेब तुम्ही एवढा हळदी कुंकाचा सगळा कार्यक्रम केला, सगळं चांगलं झालं. मला वाटलं तुम्ही इसरला शिला मोठ्या मनाने त्यासनी माफ केलं असेल. अधिपती आम्ही कुठं म्हणतोय आम्ही माफ नाही केलं? माफ केलं आम्ही खरंच माफ केलं. आमचं मन तेवढं मोठं आहे की हा. पण आता अधिपती तुम्ही जरा विचार करा, शांत डोक्याने विचार करा. हे सगळं म्हणजे आज जो काही सुनबाईंनी तमाशा केला तो तमाशा 4 भिंतीच्या आत झाला असता तर आम्ही काय बी बोललो नसतो. पण त्या बाहेरच्या बायका होत्या, त्यांच्यासमोर ह्यो तमाशा घडला. आता आम्हाला सांगा, त्या बायकांसमोर बाहेरच्या लोकांसमोर आमचा काय मान राहिला? आमच्या मानाची काही काळजी आहे का नाही तुम्हाला अधिपती? आईसाहेब असं काय बोलताय? तुमच्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. तुमच्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतोय. नाही अधिपती, आमच्यासाठी काय बी करू नका. जे काय करायचं ना ते या घरासाठी करा, या घराच्या इब्रतीसाठी करा. हो शेवटी आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी असं नाव लावतो की हो. काही नाव लावशील तो हक्क. तुम्हाला ग बसा म्हणायला कळते का नाही? अधिपती, मॅडम मी थांबले होते. मी तुम्हाला म्हटलं होतं आपण आज जाऊन बोलू. वय की यात तुमची काय बी चूक नाही. आम्हीच तुम्हाला बोलायला भाग पाडलं नाही का? माझं म्हणणं नाहीये ते, हे असंच झालंय. मुद्दाम केलं तुम्ही. बरोबर ठीक, मुद्दाम केला आम्ही. असू द्या अधिपती, असू द्या, आम्ही मुद्दाम केलंय. पण तुम्ही त्या फुलपगाराच्या शेजारणीला घरात घेऊन आलता, तुम्ही पोलिसांना पण घरी घेऊन आलता. याचा अर्थ तुम्ही त्यांना पट्टी पडून आणली होती नाही का? म्हणजे ते पोलीस या घरात यायच्या आधीच आमची बदनामी बाहेर झाली होती. त्याचं काय अधिपती? आम्ही केलेलं तुम्हाला दिसतंय, सुनबाईंनी केलेलं तुम्हाला दिसना. आज पोलीस आले या घरात. आजपर्यंत कुणाची बी हिंमत नव्हती या भुवनेश्वरी सोडा हो या घराकडे बोट दाखवण्याची. पण आज ते पोलीस आम्हाला चौकशीसाठी घेऊन जाणार होते. कुठल्या गुन्ह्यासाठी? जो गुन्हा आम्ही केलाच नाही त्या गुन्ह्यासाठी. आणि आम्हाला काय विचारणार होते? तुम्ही त्या फुलपगाराला किडनॅप केलं का मारलं? अधिपती, हे असले आरोप होण्याआधी ही जमीन फाटून तिने आम्हाला पोटात का नाही घेतला असं वाटायला लागलं आम्हाला. हो आईसाहेब, आईसाहेब तुम्ही रडू नका. डोळ्यातनं पाणी काढू नका. तुम्ही कसं तरी वाटते मला. आता काय करू अधिपती, सांगा काय करू? आमच्या जीवाला लय लागलंय. आमच्या जीवाला लागणार नाही का हो? अधिपती, आजवर मी लय सहन केलं. या घरातल्या एका भांड्याचा आवाज बी बाहेर जाऊ दिला नाही. या घरातल्या कुठल्याच माणसाची कुठली गोष्ट बाहेरच्या माणसासमोर कधी येऊ दिली नाही. पण आज सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या. सूर्यवंशींची लाच येशीवर टांगली. आता लोक काय म्हणणार? इतकी वर्ष आम्ही रक्ताचं पाणी केलं या घराण्याचं नाव मोठं करण्यासाठी, आणि आज सगळं धुळीला मिळालं. असं बोलू नका आईसाहेब. आज या घरात बाहेरच्या माणसांसमोर आमची नाही तर या घराण्याची आबरू निघाली. अधिपती, आज या घरात पहिल्यांदा पोलीस आलते गुन्हेगाराला पकडायला. आणि गुन्हेगार कोण? आम्ही. आणि हे सगळं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक रेघ नाही उमटली. बघा बघा तुम्ही. आणि हे एवढं सगळं होऊन बी आमचे चिरंजीव ठरल्याप्रमाणे त्यासनी काही घराबाहेर काढायला तयार नाही.
हे सगळे चमत्कार आजच का घडालेत काय कळ. असं बोलू नका आई साहेब, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये.